Friends, welcome to Suman High School number 6. विषय गणित, इयत्ता 10वी, प्रकरण नंबर 14, संख्याशास्त्र. या प्रकरणामध्ये आज आपण शिकणार आहोत वर्गीकृत माहितीच्या बहुलक. वर्गीकृत माहितीच्या बहुलक. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर जास्त काही आपण बोलणार नाहीत, परंतु आपण 9वीला बहुलक शिकून गेलो आहोत. याच्यात काय महत्त्वाचे आहे मी तुम्हाला असं फक्त पॉईंट टू पॉईंट सांगून देतो. बघा आपण 9वीमध्ये बहुलक हा मुद्दा शिकून गेलो आहे. त्यामध्ये काय असायचं की दिलेल्या अवलोकनात सर्वात जास्त वेळा येणारं जे काही अवलोकन असेल, म्हणजे पुनरावर्तन एखाद्या अवलोकनाचं, म्हणजे उदाहरणार्थ एखादी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्या माहितीमध्ये आवृत्ती पुन्हा पुन्हा जे काही अवलोकन आहे ते पुन्हा पुन्हा त्याचे पुनरावर्तन होत आहे, तर आपण त्या माहितीमध्ये त्या अवलोकनाला काय म्हणायचो? बहुलक. आता त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ती माहिती होती कशी होती बरं? आपण सांगू शकतो की त्यामध्ये आपल्याला काही वर्ग दिलेले नसायचे. उदाहरणार्थ आपल्याला एक क्रिकेटचे उदाहरण होतं, त्या क्रिकेटच्या उदाहरणामध्ये किंवा फुटबॉलच्या गोल केलेल्या जे काय अवलोकन होतं की त्यामध्ये काहीतरी आपल्याला 3, 4, 5, 3, 2, 8, 14, 8 असे काहीतरी आपल्याला अवलोकन दिलेलं होतं. मग आपण काय करायचो या माहितीमध्ये? आता चला ठीक आहे, याच्यामध्ये कोणाचं जास्त अवलोकनाच्या मध्ये पुनरावर्तन होतंय बघा. मग इथे आपण सांगू शकतो की 3, इथे 3, 8, 8 हे जे काही माहिती आहे तर या माहितीमध्ये या अवलोकनांचे पुनरावर्तन होत आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की दिलेल्या माहितीमध्ये जे काही अवलोकन आहेत ज्यांचं पुनरावर्तन होत आहे, तर त्या अवलोकनाला त्या माहितीच्या बहुलक असं म्हणायचं. आता ही माहिती कशी आहे? अवर्गीकृत आहे. अवर्गीकृत आणि वर्गीकृत हे दोन प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता वर्गीकृत माहितीच्या बहुलक, आपण आतापर्यंत जे काही बहुलक शिकलेलो आहोत तो अवर्गीकृत माहितीच्या बहुलक आपण शिकलेलो आहोत, किंवा अवर्गीकृत माहितीच्या बहुलक शोधण्याची जी काही रीत आहे ती रीत आपण शिकलेलो आहोत. आता आपल्याला काय शिकायचं आहे की वर्गीकृत माहितीच्या बहुलक. आता वर्गीकृत माहिती म्हणजे काय? वर्गीकृत माहितीच्या बहुलक मिळवण्याची काहीतरी रीत आहे किंवा काहीतरी आपल्याला एक पद्धत आहे, ती या ठिकाणी आपण शिकणार आहोत. अवर्गीकृत माहितीच्या बहुलक आपण शिकलो, हे आपण हे सुद्धा शिकलोत की एकापेक्षा जास्त मूल्यांना समान महत्तम आवृत्ती असते. अशा परिस्थितीला किंवा अशा परिस्थितीत माहितीला बहुबहुलक असं म्हणतात. हे पण आपण शिकून गेलो आहोत 9वीला. आता 10वीला तुम्हाला काय आहे की वर्गीकृत माहितीच्या बहुलक. वर्गीकृत म्हणजे अशी माहिती की जे माहिती तुम्हाला वर्गामध्ये दिलेली असेल. आता वर्ग म्हणजे कशी असेल बघा, तुमच्या पुस्तकात उदाहरणं आहेत 0 ते 6, 6 ते 10, 10 ते 14, 14 ते 20, 20 ते 28, 28 ते 38, 38 ते 40 हे वर्ग आहेत. हे तर लक्षात, म्हणजे हा एक वर्ग आहे. 6 ते 10चा एक वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये काहीतरी आवृत्ती दिलेली, म्हणजे ह्या वर्गामध्ये आपल्याला एवढी आवृत्ती त्या ठिकाणी ही वर्गीकृत माहिती आहे. यालाच वर्गीकृत माहिती असे म्हणतात. आलं लक्षात? आपण आतापर्यंत काय शिकलो? अवर्गीकृत. आता अवर्गीकृत म्हणजे बघा अशी 0, 1, 2, 3, 4, 5, 6 ही काय अवर्गीकृत माहिती. बघा तुम्हाला एक उदाहरण पण दिलेलं आहे की एका बॉलद्वारे 10 क्रिकेट मॅचमध्ये खालीलप्रमाणे विकेट घेण्यात आलेल्या आहेत, तर या माहितीच्या बहुलक शोधा. मग बघा माहिती काय आहे? 2 बॉल किती आहेत? एका बॉलद्वारे 10 क्रिकेट मॅचमध्ये, हे 10 क्रिकेट मॅच आहेत आणि यामध्ये विकेट घेण्यात आलेले आहेत. पहिल्या मॅचमध्ये 2 विकेट, म्हणजे 10 क्रिकेट मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये 2, नंतर 6, नंतर 4, 5, 0, 2, 1, 3, 2 हे काय अवर्गीकृत माहिती आहे. आता याच्या जर बहुलक शोधायचं म्हटलं तर या ठिकाणी जास्ती वेळा म्हणजे पुनरावर्तन झालेलं अवलोकन. बघा इथं कोणाचं अवलोकन जास्त वेळा येतं आहे? 2, 2, 2. आलं लक्षात? 3 पण होतोय, पण 3 किती वेळेस आहे? 2च वेळेस आहे. 2 किती वेळेस आहे? 3 वेळेस आहे. म्हणजे ह्या माहितीच्या बहुलक तुम्हाला मिळेल 2. येतं लक्षात? माहितीच्या बहुलक 2 आहे. ही झाली
अवर्गीकृत माहितीच्या बहुलक शोधण्याची रीत. आता आपल्याला काय शोधायचं आहे किंवा काय शिकायचं आहे की वर्गीकृत माहितीच्या बहुलक कशा पद्धतीने शोधतात ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. ठीक आहे, तर आता बघू आपण. वर्गीकृत माहितीच्या बहुलक मिळवण्यासाठी आपल्याला जे काही आवृत्ती वितरण दिलेलं असेल त्या आवृत्ती वितरणाची जी काही माहिती असेल ती वर्गीकृत असेल सगळ्यात अगोदर. तर आलं लक्षात, म्हणजे त्याचे काय असतील, वर्ग असतील. या पद्धतीने वर्ग असेल आणि यामध्ये आपण माहितीला पाहताच जे काही बहुलक आहे तो आपण सांगू शकत नाही की याच्यामध्ये बहुलक कोणता आहे किंवा हे आपल्याला सांगणं अशक्य असेल. म्हणून येथे तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ना त्या माहितीमध्ये महत्तम आवृत्तीच्या वर्ग आपण ओळखू शकतो. या ठिकाणी एक कॉमन किंवा एक लॉजिक या ठिकाणी असं आहे की जी आपल्याला आवृत्ती दिलेली आहे ती आवृत्तीमध्ये महत्तम जे काही आवृत्ती असेल ती महत्तम आवृत्ती आपण या ठिकाणी ओळखू शकतो. एक पॉइंट, एक हिंट आपल्याला किंवा एक लॉजिक या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यालाच बहुलकीय वर्ग असे म्हणतात. आणि बहुलक शोधण्यासाठी बहुलक हा बहुलक वर्गात आलेले एक मूल्य आहे आणि ते आपण सूत्राद्वारे कशा पद्धतीने मिळवतो त्यासाठी आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे. सूत्र आहे बहुलक L बरोबर L प्लस कंसात F1 मायनस F0 भागीला 2 F1 मायनस F0 मायनस F2 गुणिला H. आता हे काय संज्ञा आहे ती संज्ञा आपल्याला खाली दिलेली आहे. L स्मॉल l जो दिलेला आहे तो बहुलक वर्गाची अधसीमा. आपण अधसीमा आणि ऊर्ध्वसीमा शिकून गेलो आहोत. जसंही आपण उदाहरणाला सुरुवात करू तर उदाहरणाद्वारे तुम्हाला मी ते पटवून देईल. फक्त या ठिकाणी आपण संज्ञांची ओळख करून घेऊ. एच काय आहे, एच या ठिकाणी असतं वर्ग लांबी. वर्ग लांबी कशा पद्धतीने आपण काढतो हे पण आपण शिकून गेलेलो आहोत. ऊर्ध्वसीमा अधिक अधसीमा भागीला 2 या पद्धतीने आपण वर्ग लांबी काढतो. 2 नाही. त्यानंतर F1 बहुलक वर्गाची आवृत्ती असेल, जो काय आपण बहुलक वर्ग शोधणार किंवा जो आपल्याला दिलेला असेल त्याची आवृत्ती. F0 काय असेल, बहुलक वर्गाच्या पुढच्या वर्गाची आवृत्ती. आणि F2 काय असेल, बहुलक वर्गाच्या नंतरच्या वर्गाची आवृत्ती. आलं लक्षात, या आपल्याला संज्ञा दिलेल्या आहेत. आता याच्याद्वारे आपण जे काही सूत्र आपल्याला दिलेलं आहे सूत्र तुम्ही पाठांतर करून घ्यायचं. याला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये 5 वेळेस लिहायचं. 5 वेळेस तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि ते सूत्र पाठांतर करून घ्या. आलं लक्षात. तर आता आपल्याला बहुलकीय किंवा वर्गीकृत माहितीचा बहुलक कसा शोधतात ते आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी आपण स्वाध्याय 14.2चा पहिला प्रश्न घेणार आहोत. तर या ठिकाणी मी लिहितो स्वाध्याय 14.2 हा आपण घेणार आहोत. 14.2चं पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. बघा, पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1. खालील कोष्टकात एका वर्षादरम्यान एका दवाखान्यात दाखल झालेल्या रोग्यांचे वय दर्शविले आहे. आता हे आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे. बघा, वर्ग दिलेले आहेत आपल्याला आणि त्यांची आवृत्ती पण दिलेली आहे. तर बघा, आपण इथं काय करणार, मी इथं आपल्याला रो मध्ये दिलेले आहे, मी कॉलम प्रमाणे या ठिकाणी करेल. कारण की या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेल्या माहितीच्या बहुलक आणि मध्यक पण शोधायचा आहे आणि तो केंद्रीय मध्यवर्ती स्थितीच्या या 2 मापांची तुलना आणि अर्थघटन सुद्धा आपल्याला करायचं आहे. तर मी काय करेल, या ठिकाणी कॉलम प्रमाणे लिहिणारे प्रश्न. तर वय आपल्याला दिलेलं आहे ते आहे वर्षात. वय आपल्याला वर्षात दिलेलं आहे. त्यानंतर रोग्यांची संख्या, ही रोग्यांची संख्या असते आवृत्ती, ज्याला आपण FI ने दर्शवतो. आलं लक्षात, ते आपण लिहून घेणार आहोत. वर्ग आपल्याला वय दिलेले आहे 5 ते 15, 15 ते 20, 25 आहे, 15 ते 25, 25 ते 35,
35 ते 45, 45 ते 55, 55 ते 65 या पद्धतीने आपल्याला वय हे वर्गीकृत माहितीद्वारे दिलेलं आहे. आणि त्यांची जी आवृत्ती आहे, आवृत्ती काय बघा, 5 ते 15 मध्ये रोग्यांची संख्या म्हणजे आवृत्ती आहे 6, त्यानंतर 11, 21, 23, 14 आणि 5 या पद्धतीने आकृती दिलेली. आता या माहितीचा आपल्याला बहुलक पण शोधायचा आहे आणि मध्यक पण शोधायचा आहे. आता तुम्ही मध्यक शिकून गेलेले आहात, मग आपण काय करणार, बहुलक थोडं आपण राहू देऊ, त्याच्या अगोदर आपण मध्यक शोधून टाकू. आता मध्यक शोधण्यासाठीचे आपल्याला सूत्र माहिती, एक्स बार बराबर ए प्लस, तुम्ही या ठिकाणी आपण जो काही मध्यक शोधतो तर तुम्ही शिकून गेले असाल की गृहीत मध्यकाची रीत आपण त्याच पद्धतीने घेणार आहोत. तर तुम्हाला गृहीत मध्यक जो दिलेला असेल तो गृहीत मध्यकाचे जे काही सूत्र आहे त्या सूत्राचा उपयोग करायचा आहे. तर एक्स बार बराबर ए प्लस कंसात आपल्याला माहिती आहे समेशन किंवा सिग्मा ऑफ FI/UI आणि छेदमध्ये समेशन किंवा सिग्मा FI गुणिला H कंस पूर्ण आणि गुणिला H हे सूत्र तुम्ही शिकून गेलेले आहात, तुम्हाला हे माहिती आहे, हे सूत्र तुमच्या पाठांतर असेलच. तर अगोदर आपण मध्यक शोधणार आहोत. तर आपल्याला वर दिलेल्या माहितीसाठी बहुलक आणि मध्यक शोधायचं आहे, तर मध्यक आपण अगोदर शोधणार आहोत. तर बघा, ह्या सूत्राप्रमाणे जर आपण माहिती बघितली तर माहितीमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे, तुम्ही हे सूत्र शिकून गेल्या सूत्राप्रमाणे आपल्याला जी काही कोष्टक आहे ते कोष्टक कशा पद्धतीने तयार केलं जातं तर ते आपण बघणार आहोत. बघा, थोडं बाजूला ठेवू, ठीक आहे. आता वर्ग झाले, आवृत्ती झाली, याच्यानंतर आपण तिसरा जो कॉलम असतो तो असतो मध्य किंमतीचा, मध्य किंमत. कारण की आपण गृहीत मध्यकाच्या रीतीप्रमाणे शोधतोय. तर गृहीत मध्यक म्हणजे काय की गृहीत एखादी संख्या आपण गृहीत धरतो या ठिकाणी, ती गृहीत धरण्याची जी काही पद्धत आहे ती आपण मध्य किंमतीचे घेतो. तर मध्य किंमत आपण XI याला म्हणतो. मध्य किंमत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जो काही वर्ग दिलेला आहे त्या वर्गाची बेरीज करायची, आलं लक्षात, त्या वर्गाची बेरीज त्याला भागीला 2. तर 15 अधिक 5 20 होतात. 20 भागीला 2 जर आपण केले तर आपल्याला या ठिकाणी पहिली जी काही मध्य किंमत आहे ती 10 मिळेल. तसंच 15 आणि 25ची जर आपण बेरीज केली तर 15 आणि 25ची बेरीज आपल्याला माहिती की 15 अधिक 25 तर ती होईल 40. 40 भागीला जर आपण 2 केले तर आपल्याला मिळणार आहे 20. त्याच पद्धतीने 25 अधिक 35 30, 35 अधिक 45 40, 45 अधिक 55 50 आणि शेवटी 60. या पद्धतीने तुम्हाला मध्य किंमत मिळणार आहे. आता जे आपण सूत्र लिहिलेलं त्यामध्ये ए दिसतोय, तर हे काय असतं की गृहीत मध्यकाची रीत, या रीतीप्रमाणे तुम्ही बरेच असे उदाहरणं सोडवलेले पण असतील किंवा तुम्ही या सूत्राचा वापर पण केलेला असेल, आलं लक्षात. तर विचलनाची रीत जी असते ती विचलनाची रीत आपण शिकून गेलेलो आहोत. त्यामध्ये गृहीत मध्यक जो असतो, गृहीत मध्यक पसंत करायचा असतो, त्याला एने दर्शवलेला आहे. तर या ठिकाणी ए हा तुम्ही कुठलाही घेऊ शकतात, तो मध्य किंमतीमधनंच घ्यायचा असतो, आलं लक्षात. तुम्ही 10 घ्या, 60 घ्या, 30 घ्या, 40 घ्या, कुठेही घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात. आणि जो आपण गृहीत मध्यक जो काही ए घेतो त्याच्यानंतर बघा आपल्याला दिसतं इथे UI XI म्हणजे मध्य किंमतीच्या नंतर आपल्याला UI मिळवायचा असतो. UI आपल्याला कसा मिळवायचा असतो, तुम्ही एखादी किंमत ए मानून घ्या. मी या ठिकाणी 30 जी आहे ती 30ला ए मानतो. तर जी किंमत आपण ए मानतो ती UIच्या कॉलममध्ये त्याच्यासमोर 0 ठेवून द्या. एकदम सोपी रीत आहे, आलं लक्षात. जास्त ते सूत्राच्या भानगडीत आपण काय पडणार नाहीत. UI कसा मिळवला जातो, काय मिळवला जातो त्या सूत्राच्या भानगडीत काही पडू नका, आलं लक्षात. जो तुम्ही गृहीत धरताय, तुम्ही 10 पण घेऊ शकतात, 10च्या समोर 0 ठेवून द्या. 60 घेऊ शकतात, 60च्या समोर 0 ठेवून द्या, तुमच्यावर आहे, आलं लक्षात. आता तुम्ही काय करणार,
मी 30ला गृहीत मध्यक मानला, गृहीत मध्यक मध्य किंमत गृहीत मध्यक 30ला मानला आणि त्याच्यासमोर 0 ठेवून दिला. शून्याच्या खालील धनसंख्या 1 2 3 आणि शून्याच्या वर किती आहेत, 2 आहेत, तर त्या ऋण संख्या असतात, ऋण 1 ऋण 2. हा तुम्ही पॉईंट जो आहे तो पॉईंट लक्षात घेतला असेल. आलं लक्षात? हां. आता UI नंतर पुढची जी काही आपल्याला कॉलम आहे तो आहे गुणाकार. कोणाचा आहे? FI/UI. मग आपण इथं काय करणार? FI/UI यांच्या गुणाकार. यांच्या गुणाकार म्हणजे बघा हा FI आणि हा UI यांच्या गुणाकार आपण करणार. आलं लक्षात? 6 × 2 12, परंतु मायनस चिन्ह त्याला असेल. 11 × 1 11 1 11, परंतु त्याला मायनस चिन्ह असेल. 21 × 0 0, 23 × 1 23, 14 × 2 28 आणि 5 × 3 15. आता या ठिकाणी आपल्याला समेशन वापरलेला म्हणजे बेरीज. आलं लक्षात? सिग्मा चिन्ह वापरलेला आहे म्हणजे बेरीज करायची. कोणाची? FI/UI. हा FI/UI आहे, तर यांची बेरीज करायची. अगोदर काय करायचं? ऋण ह्या ज्या काही संख्या त्यांची बेरीज करून घ्या. मायनस मायनस प्लसच होईल, परंतु चिन्ह मायनसचे असेल तर यांची बेरीज होणार आहे 12 + 11 23, परंतु चिन्ह मायनस. आलं लक्षात? त्यानंतर यांची बेरीज करा. आता यांची बेरीज करण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते बघा, मायनस आणि हा प्लस हे इथंच कॅन्सल होऊन जातील. आलं लक्षात? या दोघांची बेरीज करून घ्या. या दोघांची बेरीज तुम्हाला मिळेल 8 5 13 43. आलं लक्षात? तर तुम्हाला याची बेरीज जी काही असेल ती तुम्हाला मिळणार आहे 43. आणि जे काही समेशन आहे याच्या समेशन जे आहे ते समेशन जे असेल ते तुम्ही लिहू शकतात समेशन किंवा सिग्मा FI/UI बराबर 43. आलं लक्षात? 23 प्लस मायनस सरळ कॅन्सल करून टाका, इथं तुम्हाला सोपं पडेल. आता तुम्हाला सूत्र टाकलेलं आहे. आपण या सूत्रामध्ये फक्त किमती टाकायच्या आहेत. गृहीत मध्यक आपण मानलेला आहे 30 अधिक समेशन ऑफ FI/UI आहे 43. याची बेरीज राहून गेली. समेशन ऑफ FI याची बेरीज राहून गेली. याची बेरीज जी आहे ती 6 7 8 9 10 11, 11 आणि 4 15, 15 आणि 5 20, 0 5ला 2 2 3 4 5 6 7 8 80. म्हणजे बेरीज FI असेल 80, तो 80 आपण इथे लिहिला गुणिला H. आता H काय असते? H असतं लंबांतर. आलं लक्षात? H काय आहे? H आहे लंबांतर. H वर्ग लांबी. वर्ग लांबी. तर H वर्ग लांबी काय असते की यांच्यामध्ये जे वर्ग आपल्याला दिलेले आहे त्याच्यामध्ये कितीचे अंतर आहे? वर्ग लांबी यांची अंतर किती आहे बघा. 5 ते 10 मध्ये किती अंतर आहे? 10. 15 ते 25 मध्ये 10. 25 ते 35 मध्ये 10. 10चे अंतर आहे. तर या ठिकाणी लंब वर्ग लांबी असेल 10. आलं लक्षात? तर या ठिकाणी आपण जर यांच्या आता आपण हे सोडवणार आहोत. 0 0 कॅन्सल. 30 अधिक 43 भागिला 8. 30 अधिक आता यांचा जो काही गुणाकार असेल 43 भागिला 8 यांचा जो काही गुणाकार असेल तो तुम्हाला मिळेल 5.37 आणि 35.37 हे एव्हरेज म्हणजे जो काही सरासरी वर्ष आहे ते वर्ष सरासरी एवढं असेल. तर या पद्धतीने आपण घेणार आहोत. हा, तर आपल्याला यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की जे काही 2 मूल्य आहेत किंवा 2 मूल्यांचे जे काही मापन आहे ते आपल्याला मापन केंद्रीय मध्यवर्ती स्थितीच्या 2 मापाची तुलना आणि अर्थघटन करायला त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग आपण इथे हे जे आपण जो काही मध्य काढलेला आहे त्याच्यासाठी आपण लिहू शकतो की दाखल झालेल्या सर्वच रोग्यांची सरासरी म्हणजे आपण असं लिहा दाखल असं याच्यामध्ये आपण एक काम करू शेवटी लिहू है ना. म्हणजे दोघांची तुलना करायला लावलेली ना. म्हणजे जो मध्यक आहे तो आणि जे आपण बहुलक काढणार आहे तो यांच्या 2 मापांची तुलना आणि अर्थघटन आपण करायचे आहे. तर आपण नंतर करू. तर आपण या ठिकाणी मध्यक जो आहे तो मध्यक काढलेला आहे. आता ह्याच माहितीवरनं आपल्याला त्यांनी बहुलक शोधायला लावलेला आहे. तर आपण बहुलक तो शोधणार आहोत.
आता या ठिकाणी बहुलक शोधण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत आपल्याला कशा पद्धतीने दिलेली आहे की जी काही माहिती दिलेली आहे या माहितीमध्ये जो काही महत्तम आवृत्ती, बघा आवृत्ती लक्षात घ्या, आपल्याला इथे बहुलकीय वर्ग निश्चित करावा लागतो, तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जी आवृत्ती दिलेली आहे या आवृत्तीवर जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे। तर या ठिकाणी जी महत्तम आवृत्ती आहे, आता ही महत्तम आवृत्ती कोणती आहे बघा, 6, 11, 21, 23, 14, 5 याच्यामध्ये जी महत्तम आवृत्ती आहे ती महत्तम आवृत्ती आहे 23 आणि हा 23 महत्तम आवृत्ती असलेला जो काही वर्ग आहे त्या वर्गाला बहुलकीय वर्ग असे म्हणतात। आलं लक्षात? हां, तर या ठिकाणी हेच महत्त्वाचं आहे, बहुलकीय वर्ग आपण या ठिकाणी निश्चित करायचा। मग केल्यानंतर आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, येथे महत्तम आवृत्ती 23 आहे आणि हा वर्ग 23 वर्ग कोणता आहे बघा, वर्ग कोणता आहे तो आहे 35 ते 45। मग आपण लिहायचा हा वर्ग 35 ते 45 ची आवृत्ती आहे आणि म्हणून 35 ते 45 हा बहुलक वर्ग आहे। हे सेंटेन्स लिहिणं गरजेचं आहे, हे जे काही आपण हे जे काही वाक्य लिहिलेले आहे ते महत्त्वाचे आहे। आलं लक्षात? याच्यावरनं तुम्ही जो महत्तम आवृत्ती असेल त्या महत्तम आवृत्तीवरनं आपण तो जो काही बहुलक आहे बहुलकीय वर्ग आपण हा ठरवायचा असतो। आता एकदम सोपं झालं बघा, जे आपण सूत्र लिहिलेले आहे त्या सूत्रानुसार जो काही बहुलकाचे जे काही सूत्र आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण जाणार। बघा यल बहुलक वर्गाची अधसीमा, मग आपण काय करणार, अगोदर तर सूत्र लिहून घेऊ, झेड बराबर यल प्लस मोठ्या कंसात F1 मायनस F0 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H, सूत्र लिहून घेऊ आपण अगोदर, ठीक आहे। आता या सूत्रामध्ये जे काही आपल्याला संकेतांक दिलेले आहेत जे आपल्याला पुस्तकाप्रमाणे घ्यायचे आहेत, बघा या पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे, संकेताप्रमाणे आपण त्या निश्चित केलेल्या बहुलकीय वर्गाप्रमाणे आपण किमती घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर यल काय आहे, बहुलक वर्गाची अधसीमा बराबर। आता बहुलक वर्ग हा जो काही बहुलक वर्ग असतो ही असते अधसीमा, ही असते ऊर्ध्वसीमा, हे तुम्ही 9वीला शिकून गेलेले आहात। आलं लक्षात? तर बहुलक वर्गाची अधसीमा आपल्याला दिलेली आहे 35 है ना। मग हा जो काही वर्ग आहे ही असते अधसीमा, ही असते ऊर्ध्वसीमा, तर अधसीमा आपल्याला दिलेली आहे 35। H पुढचा जे काही संकेत आहे ते काय आहे, H म्हणजे काय आहे, वर्ग अंतर किंवा वर्ग लांबी। आलं लक्षात? हां, वर्ग लांबी। आता वर्ग लांबी म्हणजे काय की आपल्याला त्या वर्गामध्ये जो काही डिफरन्स आहे बघा, डिफरन्स किती बघा, 15 ते 25 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 10चा, 25 ते 35 मध्ये 10चा, 35 ते 45 10चा, 45 ते 55 10, म्हणजे वर्ग लांबी कशी आहे, समान आहे। जर समान नसते तर आपण 9वीमध्ये शिकून गेलेलो आहोत समान करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला रीत वापरायची असते, तर या ठिकाणी आपल्याला काही गरज नाही। जी काही वर्ग लांबी जी आहे ती वर्ग लांबी आपल्याला समान दिलेली आहे, तो जो वर्ग लांबी म्हणजे त्या वर्गामधील फरक 10चा आहे। आलं लक्षात? त्यानंतर F1 काय दिलेलं आपल्याला, बहुलक वर्गाची आवृत्ती। बघा F1 बहुलक वर्गाची आवृत्ती, मी हे
तुम्हाला पहिला प्रश्न आहे म्हणून मी सगळं लिहून देतोय. आपण जेव्हा जसं जसं पुढे सरकणार तसं तुम्ही सरळ संकेत लिहायचे आणि त्या किमती लिहायच्या असतात. बहुलक वर्गाची आवृत्ती. आता बहुलक वर्गाची आवृत्ती आपण माहिती आहे 23. आलं लक्षात? 23. नंतर आहे F0. F0 काय आपल्याला F0 काय सांगतंय? बहुलक वर्गाच्या पुढच्या वर्गाची आवृत्ती. बहुलक वर्गाच्या पुढच्या वर्गाची आवृत्ती. आता बहुलक वर्ग जो आहे हा बघा, हा बहुलक वर्ग आहे, त्याच्या वर्गाच्या म्हणजे बहुलक वर्गाच्या पुढच्या वर्गाची आवृत्ती. आता जो काय बहुलक वर्गाच्या पुढच्या वर्गाची आवृत्ती सांगितलेली आहे, आवृत्ती याच्या पुढचा वर्ग म्हणजे 25 ते 35 किती आहे? त्याची आवृत्ती 21 बराबर 21. आणि F2 आपल्याला दिलेला आहे बहुलक वर्गाच्या नंतरच्या वर्गाची आवृत्ती. बहुलक वर्गाच्या नंतरच्या वर्गाची आवृत्ती. नंतरच्या वर्गाची आवृत्ती. आता नंतरचा वर्ग कोणता आहे बघा, हा आहे बहुलकीय वर्ग, त्याच्या नंतरचा आहे 45 ते 55. बघा आधीची म्हणजे पुढच्या आणि नंतरच्या म्हणजे त्याच्या पुढच्या आणि पुढच्या वर्गाची म्हणजे त्याच्या आधीच्या वर्गाची, या पद्धतीने आपल्याला त्यांनी दिलेला आहे. तर बहुलकीय वर्गाच्या पुढच्या किंवा नंतरच्या वर्गाची आवृत्ती आपल्याला किती दिलेली आहे? 14 बराबर 14. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण सूत्र लिहून किमती लिहिलेल्या आहेत. आता फक्त या किमती आपल्याला या सूत्रामध्ये टाकायच्या आहेत. तर आपण सूत्र तर लिहिलेलंच आहे. एल किती आपल्याकडे? 35 अधिक कंसात F1 किती आहे? 23 वजा F0 किती आहे? 21 भागिले 2 गुणिला F1 किती आहे? 23 वजा F0 किती आहे? 21 वजा F2 किती आहे? 14 आणि गुणिला H किती आहे? 10. आलं लक्षात? तर ह्या पद्धतीने आपण सगळ्या किमती टाकलेल्या आहेत आणि टाकल्यानंतर आता आपल्याला एकदम सोपं झालेलं आहे. फक्त यांना आपण काय करणार? सरळ रूप देणार, सोडवणार. तर 35 आपण जसाच्या तसा राहू देऊ. अगोदर आपण कंस सोडून घेऊ. तर 23 वजा 21 2 छेदमध्ये 2 गुणिला 23 46. एक स्टेप वाढून घेऊ आपण, काही हरकत नाही. 21 14 गुणिला 10 म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. अधिक 2 छेदमध्ये 46 वजा 21 25 वजा 14. बघा 25 वजा 14 गुणिले 10 35 अधिक 2. 25 वजा जर आपण 14 केले तर आपल्याला मिळतील 11. काय लक्षात? गुणिले 10. हे तुमच्या पद्धतीने तुम्ही कसंही सोडू शकतात. आलं लक्षात? मी एक स्टेप तुम्हाला फॉलो करून देतोय जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे. बघा आपण यांची वजाबाकी केली आहे. 14 जसाच्या तसा लिहिलेला आहे. नंतर 25 वजा 14 11. आलं लक्षात? ठीक आहे. हां, आता आपण काय करणार? इथं तर काही भाग जात नाही. आपण याला गुणिले करून घेऊ. तर 10 गुणिले 2 20 छेदमध्ये 11. आलं लक्षात? आणि 35 अधिक यांचा जो काही भागाकार आहे तो भागाकार आपल्याला 1.8 समथिंग काहीतरी मिळेल. आणि यांची जी काही बेरीज आहे ती 36.8. हे आश्चर्य आपल्याला दिलेलं आहे. तर यांची बेरीज किंवा यांच्या वजाबाकी भागाकार जर तुम्ही करणार तर तुम्हाला 1.8 असं काहीतरी किंमत मिळेल. आणि तुम्हाला शेवटी 36.8 असं म्हणजे यांची बेरीज 35 अधिक 1 36.8 असा तुम्हाला हा जो काही बहुलक आहे तो तुम्हाला मिळणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही बहुलक शोधणार किंवा या पद्धतीने तुम्हाला शोधावायचा असतो. ठीक आहे. आता आपल्याला त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की
केंद्रीय मध्यवर्ती स्थितीच्या दोन मापाची तुलना आणि अर्थघटन करा. तर बहुलक आपल्याला 36.8 समथिंग असं आपल्याला मिळालेला आहे आणि जो काही आपण मध्यक जो आहे तो मध्यक आपण 35.37 असं आपल्याला वर्षामध्ये आपण हे काढलेलं आहे. तर या दोघींची तुलना जर आपण करायची म्हटली तर असं आपण लिहू शकतो की वरील माहितीवरून आपण सांगू शकतो की आता जे काही रोगी आहेत तर दाखल झालेल्या रोग्यांपैकी महत्तम रोग्यांचं वय जास्तीत जास्त महत्तम रोग्यांचे वय 36.8 वर्ष, इथं वर्ष लिहून घ्या, वर्ष, आणि त्यांचं सरासरी वय, सरासरी म्हणजेच आपण जो काही मध्यक काढलेला आहे ते सरासरी असते. तर सरासरी वय किती आलेलं आहे ते 35.37. सरासरी वय 35.37 वर्ष आहे असं आपण या दोन्ही माहितीवरनं तुलना करून सांगू शकतो. बघा, एकदम सोपे सोपे प्रश्न असतात, फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते मिळवायचे असतात. तर या पद्धतीने आपण मध्यक आणि बहुलक हा शोधलेला आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की खालील काय आपल्याला माहिती दिलेली की 225 विद्युत उपकरणाच्या अवलोकन करण्यात आलेलं आहे आणि त्यांचे आयुष्य जे आहे ते तासात आपल्याला दर्शविलेलं आहे. बघा, माहिती आपण जर बघितली तर हे काहीतरी विद्युत उपकरणं आहेत आणि विद्युत उपकरणांचे जे काही आयुष्य आहे ते आयुष्य आपल्याला तासात दिलेलं आहे. 0 ते 20 काहीतरी तास असतील तर ते असे 10 उपकरणं आहेत. 20 ते 40. बघा, या जे आपल्याला जे वर्ग आहेत, सगळ्यात अगोदर तर वर्ग बघून घ्यायचे की वर्ग जे आहेत ते समान आहेत की नाहीत. तर समान आहेत. आलं लक्षात? आवृत्ती आपल्याला दिलेली आहे आणि या माहितीचा आपल्याला बहुलक जो आहे तो नक्की करायचा आहे. तर जे काय आपल्याला अच्छा ठीक आहे, हां, तर आपल्याला जे काही बहुलकीय जो शोधायचा आहे तो या पद्धतीने माहितीवरून शोधायचा आहे. तर मी आता काय करेल, डायरेक्ट सूत्र लिहेल आणि ज्या काही किमती आहेत त्या किमती मी लिहेल आणि त्याप्रमाणे आपण फक्त त्या किमती त्या सूत्रामध्ये टाकायच्या आहेत. सूत्र पाठांतर करून घ्या तुम्ही. या सूत्राला तुमच्या नोटबुकमध्ये 5 ते 10 वेळेस लिहा जेणेकरून तुमचं हे सूत्र पाठ होऊन जाईल. आलं लक्षात? F1 मायनस F0 भागिले 2 F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. आलं लक्षात? हां, H कसा काढायचा असतो तुम्हाला माहिती आहे. ऊर्ध्व सीमा अधिक अधसीमा. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण जो काही H आहे तो आपण काढत असतो किंवा तुम्हाला सोपातलं सोपं की त्यांच्यामधील अंतर बघा, 0 ते 20 मध्ये कितीचं अंतर आहे? 20चंच राहील. 20 ते 40 मध्ये कितीचं अंतर आहे? 20चं आहे. 40 ते 60 मध्ये किती अंतर आहे? 20 आहे. 60 ते 80 मध्ये 20. 80 ते 100 मध्ये 20. म्हणजे तुम्हाला H जो आहे तो वर्गलांबी जी आहे, वर्गलांबी आपल्याला या पद्धतीने शोधता येईल. आलं लक्षात? नाही तर तुम्ही 9वीला ती पद्धत शिकूनच गेलेले आहात की आपण वर्गलांबी कशा पद्धतीने शोधतो. आलं लक्षात? तर चला पुढे आपण एल म्हणजे काय असतं की बहुलक वर्गाची अधसीमा. आता सगळ्यात अगोदर तर आपल्याला इथे एक काम करायचं, सॉरी मी सूत्र लिहून टाकलं अगोदर. तर एक काम सगळ्यात अगोदर पहिली स्टेप जी असते ती स्टेप असते बहुलकीय वर्ग शोधण्याची. तर बहुलकीय वर्ग आपण कशा पद्धतीने शोधतो की ज्या माहितीमध्ये महत्तम आवृत्ती आपल्याला दिलेली असेल, आवृत्ती, तर ती जी महत्तम आवृत्ती असेल त्या महत्तम आवृत्तीचा जो काही वर्ग असेल तो वर्ग असणार आहे बहुलकीय वर्ग. आता या आवृत्तीमध्ये महत्तम आवृत्ती कोणती आहे? 61.
तर 60 to 80 हा जो काही वर्ग आहे तो आहे बहुलकीय वर्ग. हा पॉईंट तुम्ही आता लक्षात ठेवायचा. आम्ही सूत्र लिहून टाकलं, पण सगळ्यात अगोदर तर तेच आपल्याला लिहायचं असतं. मग आपण इथं म्हणायचं येथे दिलेल्या माहितीचा जो काही महत्तम आवृत्ती आहे, महत्तम आवृत्ती जी काही महत्तम आवृत्ती आहे ती आहे 61. आणि हा जो काही वर्ग आहे हा वर्ग कोणता आहे 60 ते 80. 60 ते 80. मग तो काय असणार आहे, हा बहुलकीय वर्ग आहे. आता सोपं झालं. आता आपण एकदाच जर महत्तम आवृत्तीवरनं जर आपण वर्ग ठरवून घेतला तर आपल्याला जे काही किमती आहेत त्या टाकणं त्यामध्ये सोपं असतं. तर यल आपल्याला काय दिलेलं आहे, बहुलक वर्गाची. आता मी डायरेक्ट किमती लिहिल. बहुलक वर्गाची अधसीमा. बघा, बहुलक वर्गाची अधसीमा. तर बहुलक वर्ग अधसीमा आहे 60. एच वर्गाला मी तुम्हाला सांगून दिले की 20. वर्गामधील अंतर आलं लक्षात. F1 म्हणजे काय, बहुलक वर्गाची आवृत्ती. बहुलक वर्गाची आवृत्ती काय आहे 61. आलं लक्षात. त्याच्यानंतर F0 काय, बहुलक वर्गाच्या पुढच्या वर्गाची. बहुलक वर्गाच्या पुढच्या वर्गाची आवृत्ती बरं. हां, त्या ठिकाणी वर्गाचा काही संबंध नाही. आणि F2 नंतरच्या वर्गाची आवृत्ती 38. एकदम सोपं आहे. सूत्र आपण लिहिलेलं आहे. सूत्रामध्ये आपण फक्त काय करणार, किमती टाकणार. एलची किंमत 60 प्लस कंसात F1 61 मायनस F0 52. 2 इंटू F1 61 मायनस F0 52 मायनस F2 38 इंटू H इज 20. हा लक्षात. आपण सगळ्या किमती टाकल्यानंतर आता काय करणार, आपण याला सरळ रूप देऊ किंवा याला सॉल्व करू. ठीक आहे. तर झेड आपण लिहणार 60 ज्याचा तसा अगोदर कंस सोडून घ्यायचा. 61 मायनस 52 जर तुम्ही केले तर 9 तुम्हाला मिळेल. यांचा गुणाकार आपल्याला सगळ्यात अगोदर करावा लागेल. तो आहे 61 गुणिले 2 तर 122. मायनस मायनस प्लस होईल, पण मायनसचे चिन्ह लागेल. 52 आणि 38 टोटल होतील 90 गुणिले 20. हे गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. जास्त डीपमध्ये मी काही जाणार नाही. आलं लक्षात. तर 9 छेदमध्ये 122 वजा 9 जर तुम्ही केले तर किती होतात, 122 122 0 2 12 मध्ये 3 9 10 11 12 32 इंटू 20. आता जर तुम्ही तुमच्या पद्धतीने भाग देऊ शकतात. बघा, आपण 20 आणि 32 दोन्ही कोणत्या पाड्यामध्ये येतात, तर ते आपण जर विचार केला तर 4च्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या येतात. तर आपण त्यांना 4ने भाग देऊन टाकू. 4 पंचे 20 आणि 4 आठे 32 आणि 9 पाचा 45. तर 60 प्लस 9 पाचा 45 आणि छेदमध्ये 8. तर आता यांचा जर आपण भागाकार करायचा म्हटला तर तुम्ही करू शकतात इझिली. मी डायरेक्ट लिहितो, तुम्ही वाटल्यास साईडमध्ये इथे बघून घ्यायचा. 45 8ने भाग जर तुम्ही देणार तर 8 पंचे 40 8 सक 48 तर 8 पंचे 40 उरले 5 0 इथं पॉईंट 8 सक 48. आलं लक्षात. 10 मधनं 8 गेले 2, 5तनं 5 गेला 0. आलं लक्षात. आणि इथे आपल्याला परत 0 घ्यावं लागेल. 8 1 8 2 16 8 त्रिक 24 8 2 16 10 मधनं 6 गेले 4 8 पंचे 40. तर यांचा जो काही भागाकार आहे तो आहे 5.625. आणि यांचा जो काही बेरीज आपण जर करणार तर 65.625 हा आपला बहुलक मिळेल. आणि तो आपल्याला माहितीमध्ये तासात दिलेला आहे. तर आपण लिहिणार इथे जे काही युनिट आहे ते आपण युनिट काय देणार इथे तासात. आणि हे जे आपण
थोडंसं सेंटेन्समध्ये पण लिहायचं म्हटलं तर उपकरणांच्या त्यांनी उपकरणांचा जो शब्द वापरलेला आहे, तर उपकरणांच्या आयुष्याचा जो काही बहुलक आहे, बहुलक आपल्याला मिळेल 65.625 एवढा होईल. तो असेल तासात. ओके, तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. तिसरा प्रश्न जो आहे तुमच्या पुस्तकामध्ये स्वाध्यायाचा तिसरा प्रश्न हा तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला काय करायचा आहे, जी माहिती दिलेली आहे बघा, 1000 ते 1500, 1500 ते 2000, 2000 ते 2500, ही जी काही माहिती आहे या माहितीच्या तुम्हाला काहीतरी एका गावातील 200 कुटुंबांसाठी त्यांच्या घराच्या मासिक खर्चांचे वितरण दर्शविलेलं आहे. मासिक खर्च आहे तो रुपयांमध्ये आहे. तर कुटुंबांच्या मासिक खर्चाचा बहुलक पण शोधायचा आहे, तसेच कुटुंबांच्या मासिक खर्चाचा मध्यक पण तुम्हाला शोधायचा आहे. पहिला जो प्रश्न होता त्या पद्धतीने तुम्ही हा तिसरा प्रश्न होमवर्कला घ्यायचा आहे आणि आपापल्या ग्रुपमध्ये सेंड करायचा. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण चौथा प्रश्न. चौथा प्रश्नामध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे बघा. खाली भारतातील उच्चतर माध्यमिक शाळांमध्ये राज्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे गुणोत्तर आपल्याला दिलेला आहे आणि ती आवृत्ती वितरण आपल्याला दिलेली आणि या माहितीचे आपल्याला बहुलक आणि मध्यक हे दोघं शोधायचे आहेत. तर या दोन मापांचे अर्थघटनसुद्धा आपल्याला करायचं आहे. बघा माहितीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की प्रति शिक्षक विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे 15 ते 20 जे काही विद्यार्थ्यांची संख्या असेल म्हणजे प्रति शिक्षक असे किती राज्य आहेत. बघा राज्य आपल्याला दिलेले आहेत, राज्य केंद्रशासित प्रदेशांची संख्या. तर 3 असे राज्य आहेत ज्यामध्ये प्रति शिक्षक विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 15 ते 20. नंबर ऑफ स्टुडंट पर टीचर असं आपल्याला या ठिकाणी रेशो आपल्याला जो दिलेला आहे, गुणोत्तर आपल्याला जे दिलेलं आहे तर या पद्धतीने आहे. तर 20 ते 25 मध्ये किती राज्य आहेत, असे 8 राज्य असे आहेत की ज्याच्यामध्ये 20 ते 25 प्रति शिक्षक विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे. तर या पद्धतीने आपल्याला जी माहिती आहे ती माहिती दिलेली आणि या माहितीच्या आपल्याला बहुलक पण शोधायचं आहे आणि मध्यक पण शोधायचं आहे. तर या माहितीमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर आपण काय करणार, बहुलक शोधू. बहुलक आपल्याला शोधता येईल, सगळ्यात सोपं होईल. तर बहुलक शोधण्यासाठी आपल्याला माहिती आहे की बहुलक शोधण्याचे जे काही सूत्र आहे ते सूत्र या पद्धतीने F1 मायनस F0 मायनस F0 भागीला 2 गुणिला F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. ठीक आहे, तर हे आपल्याला सूत्र बहुलकाचं दिलेलं आहे. तर आपण सगळ्यात अगोदर बहुलक शोधणार, नंतर आपण मध्यक शोधू. तर बहुलक शोधण्यासाठी आपल्याला माहिती आहे की काय करावं लागतं की जी आवृत्ती दिलेली आहे Fi आवृत्ती मी सरळ लिहून टाकलेलं आहे. तर जी काही आवृत्ती दिलेली आहे या आवृत्तीमध्ये महत्तम आवृत्ती जी असेल ती महत्तम आवृत्तीचे जो काही वर्ग असेल तो वर्ग आपल्याला बहुलकी वर्ग आहे असं म्हणता येईल. तर येथे महत्तम आवृत्ती कोणती, 10. तर हा जो काही वर्ग आहे तो वर्ग असेल बहुलकीय वर्ग. महत्तम आवृत्ती 10 हा वर्ग 30 ते 35 आहे. म्हणून 30 ते 35 हा जो काही वर्ग असेल तो बहुलकीय किंवा बहुलक वर्ग आहे आपल्याला असं सांगता येईल. तर बहुलक वर्ग या पद्धतीने आपण लिहू शकतो. तर बहुलक वर्ग आपण ठरवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सोपं आहे. फक्त आता आपल्याला जे काही किमती दिलेल्या आहेत त्या किमती या पद्धतीने आपण लिहिणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला यल काय असतं, यल म्हणजे बहुलक वर्गाची अधसीमा. तर बहुलक वर्गाची अधसीमा म्हणजे लोअर लिमिट काय आहे 30. तर एल बराबर 30. त्यानंतर एच म्हणजे काय असतं की वर्ग लांबी याच्यामधला जो काही फरक आहे, बस सोपं मी एकदम सांगतो. 15 ते 20 मध्ये 5चा फरक आहे, 20 ते 25 मध्ये 5चा फरक आहे, 25 ते 30 मध्ये 5. म्हणजे जी काही वर्ग लांबी आहे ती समान आहे. जर असंही तुम्हाला समजत नसेल तर अप्पर लिमिट म्हणजे ऊर्ध्व सीमा वजा अधसीमा करून बघायचं. बघा ऊर्ध्व सीमा वजा
अध सीमा करून बघायच्या. तर ऊर्ध्व सीमा समजा इथे 20 आहे आणि अध सीमा 15 आहे. तर 20 आणि 15 मायनस यांची वजाबाकी जर आपण केली तर ही आपल्याला 5 मिळेल. आणि असंही नाही समजत असेल तर यांच्यामधला जो काही फरक आहे तो फरक आपल्याला दिसूनच जाणार आहे. तर H आपल्याला मिळेल 5. त्यानंतर आहे F1. F1 काय असतो की बहुलक वर्गाची आवृत्ती. बहुलक वर्गाची आवृत्ती किती आहे? 10. त्यानंतर आहे F0. बहुलक वर्गाच्या पुढच्या वर्गाची आवृत्ती 9. हा बघा, हा असतो F0, हा असतो F1 आणि हा असतो F2. तर F0 आपल्याला दिलेला आहे 9 आणि जो काही F2 आहे तो F2 आपल्याला दिलेला आहे नंतरच्या वर्गाची आवृत्ती 3. आलं लक्षात? आता फक्त आपल्याला किमती टाकायच्या आहेत. L किती आहे? 30 अधिक F1 आहे 10. F0 आहे 9. 2 गुणिले F1 10 वजा 9 F0 9 आणि F2 किती आहे? 3 आणि H किती आपल्याला दिलेला आहे? 5. आलं लक्षात? तर आपण कंस सोडून घेऊ. 30 अधिक 10 वजा 9 1. 10 गुणिला 2 20. मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल. 9 अधिक 3 पण परंतु चिन्ह असेल मायनस 12. आलं लक्षात? गुणिला 5. 30 अधिक 5 1 5. 20 वजा 12 8. आणि जर आपण भागाकार केला तर आपल्याला 30 अधिक 0.625 असे समजत नसेल तर आपण इथे त्या ठिकाणी करून बघणार. तर 8च्या पाड्यामध्ये 5 येत नाही, मग आपण 0 घेतो आणि इथं पॉईंट ठेवतो. 8 पंचे 8 सक 48. 8 सक 48. 0तनं 8 जात नाही म्हणजे 10तनं 8 गेले 2. परत 0 घेतला आपण. 8 1 8 8 दुने 16 उरले 4. 8 पंचे 40 म्हणजे 0.625 तुम्हाला मिळेल. आणि यांची जर बेरीज असेल ती 30.625 एवढे आपल्याला सरासरी विद्यार्थी आपल्याला मिळतील. आलं लक्षात? तर आता आपण जो काही बहुलक म्हणजे बहुलकीय जो असेल या माहितीचा तो आपल्याला 30.625 एवढा मिळणार आहे. जेवढे विद्यार्थी त्या ठिकाणी जास्तीत जास्त असतील राज्यामध्ये. आलं लक्षात? आता आपल्याला जे काही पुढचं मध्यक आपल्याला शोधायचं आहे. तर मध्यक शोधण्यासाठी जी काही माहिती ती माहिती आपण काय करणार? ती माहिती आपण सगळ्यात अगोदर Fi नंतर आपण काय मिळवतो? मध्य किंमत. आणि मध्य किंमतीला आपण xi म्हणतो. आता xi कशी शोधायची असते की या दोघांची बेरीज भागीला 2. तर दोघांची बेरीज आपण जर केली त्याच्या पुढची माहिती आपल्याला सगळ्यात अगोदर मिळवायचा असतो xi म्हणजेच त्याची मध्य किंमत. तर तो कसा मिळवतो आपण की या दोघांची बेरीज म्हणजे अधसीमा अधिक ऊर्ध्वसीमा भागीला 2 ही केल्यानंतर जी आपल्याला किंमत मिळणार आहे ती असेल त्या वर्गाची मध्य किंमत. ठीक आहे? तर 15 अधिक 20 आपल्याला माहिती 15 अधिक 20 35. 35 भागीला 2 जर आपण केलं तर ते आपल्याला मिळेल 17.5. आता या ठिकाणी प्रत्येकाचे काय करत बसू नका. बघा एकदम सोपं मी तुम्हाला सांगून देतो की याच्यामधला जो काही डिफरन्स आहे तो 5चा आहे. आपण ते शोधलेला आहे. बघा H आपण शोधलेला आहे म्हणजे डिफरन्स 5चा आहे. तर तुम्ही काय करणार? पॉईंटच्या आधीची जी काही संख्या आहे ना त्याच्यामध्ये 5 मिळवत जायचे. आलं लक्षात? तर बघा 17 अधिक 5 जर तुम्ही केले तर तुम्हाला मिळेल 22.5. 22 मध्ये 5 मिळवले तर 27.5. 27 मध्ये 5 मिळवले तर 32.5. 32 मध्ये 5 मिळवले तर 37.5. 37 मध्ये 5 मिळवले तर 42.5. 42 मध्ये 5 मिळवले 47.5. 47 मध्ये 5 मिळवले 52.5. हे ना एकदम सोपं होऊन गेलं. आता या पद्धतीने प्रत्येकाचं मध्य किंमत शोधण्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर आपण यामध्ये काय करतो की जे काही सूत्र आहे बघा. आता मध्य किंमत काढल्यानंतरचं सगळ्यात अगोदर सूत्र आपण लिहून घेऊ.
तर एक्स बार विचलनाची रीत जी आहे ती आपण त्या पद्धतीने सोडवणार. तर ए प्लस समेशन ऑफ एफ आय भागीला आपण मध्यकाचं विचलनाची रीत घेतोय. तर विचलनाचं जे काही सूत्र आहे समेशन ऑफ एफ आय यू आय, आलं लक्षात, समेशन ऑफ एफ आय यू आय भागिले समेशन ऑफ एफ आय इंटू एच. बघा या पद्धतीने आपल्याला जे काही मध्यक आहे तो मध्यक मिळवायचा आहे. तर हे सूत्र, या सूत्रामध्ये जे काही किमती आहेत त्या किमती आपण सगळ्यात अगोदर तर शोधणार. तर सगळ्यात अगोदर कोण येतोय ए. तर आपल्याला माहिती की जे ए असतो तो आपण मध्य किंमत कोणती एक किंमतीला ॲझ्युमिंग या ठिकाणी आपण ती किंमत ठरवतो है ना. ॲझ्युम म्हणजे ठरवणे किंवा गृहीत आपण जे शब्द आहे तो आपण या ठिकाणी घेतो. तर मी तुम्हाला पहिल्या प्रश्नात पण सांगितलं, तुम्ही ही पण ए मानू शकतात, याला पण ए मानू शकतात, मध्ये कुठेही तुम्ही ए मानू शकतात. तुम्हाला जिथं पटत असेल तुम्ही त्या पद्धतीने ए मानू शकतात. तर मी काय करतो 32.5 ला ए मानतो. आलं लक्षात. आता आपल्याला समेशन ऑफ यू एफ आय यू आय मिळवायचं असेल तर सगळ्यात अगोदर मी यू आय मिळवणार. तर यू आय कसा मिळवतात आपल्याला माहिती आहे. तर यू आय मिळवण्यासाठी तुम्हाला सूत्र दिलेलं आहे की एक्स आय मायनस ए अपॉन एच किंवा छेदमध्ये एच. तर एवढं करण्यापेक्षा आपण कसं करतो की जो ए मानलेला आहे त्याच्यासमोर शून्य लिहून घेतो आणि खालच्या बाजूला सगळ्या धनसंख्या 1 2 3 4 आणि वरच्या बाजूला ऋण संख्या 1 2 3 है ना. एकदम सोपं होऊन गेलं. आता पुढची जी काय आहे एफ आय यू आय यांचा गुणाकार, हा एफ आय आणि हा यू आय जो आपण मिळवलेला आहे यांचा गुणाकार. तर एफ आय गुणिला यू आय जर करायचं म्हटलं तर 3 गुणिला 3 9 मायनस 9, 8 गुणिला 2 मायनस 16, 8 दुणे 16, 9 गुणिला 1 मायनस 9, 9 गुणिला मायनस 1 9, 10 गुणिला 0 0, 3 गुणिला 1 3, 0 गुणिला 2 0, 0 गुणिला 3 0, 2 गुणिला 4 8. आलं लक्षात. हा पुढे काय आहे समेशन ऑफ एफ आय. समेशन ऑफ एफ आय म्हणजे कोणाची बेरीज, सिग्मा एफ आय जी आपल्याला आवृत्ती दिलेली आहे, आवृत्तीची बेरीज समेशन ऑफ एफ आय बराबर यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती तुम्हाला मिळेल 35. आलं लक्षात. 35 तुम्हाला बेरीज मिळणार आहे. आलं लक्षात. आता यांची पण आपल्याला बेरीज करावी लागेल. तर बेरीज समेशन ऑफ एफ आय यू आय इज इक्वल टू, बघा सगळ्यात अगोदर तर यांची बेरीज करून घ्या. मायनस 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 प्लस होतील तर यांची बेरीज तुम्हाला मिळेल 9 9 18 8 8 16. तर ही बेरीज तुम्हाला मिळणार आहे -34. आलं लक्षात. आणि यांची जी काही बेरीज आहे ती बेरीज तुम्हाला मिळेल 11. मायनस प्लस मायनस 34 मोठा आहे म्हणून त्याचे चिन्ह आपल्याला लावलं जाईल. तर 34 मधनं 11 गेले तर तुम्हाला मिळतील 23, परंतु चिन्ह मायनसचे असेल. चला ही पण किंमत आपण मिळवून घेतली. ठीक आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये किमती टाकायच्या आहेत. ठीक आहे. तर ए काय मानलेला आहे आपण 32.5, 32.5 प्लस इन ब्रॅकेट जो काही समेशन ऑफ एफ आय यू आय आहे तो काय मिळालेला आहे आपल्याला -23. समेशन ऑफ एफ आय यू आय -23. समेशन ऑफ एफ आय म्हणजे सिग्मा एफ आय किती आहे 35 छेदमध्ये 35. आणि एच तर आपल्याला माहितीच आहे, एच आपण अगोदरच मिळवलेला आहे, तो किती 5. आलं लक्षात. आता किमती टाकल्यानंतर याला आपण सरळ रूप देणार, सॉल्व करणार. 5 1 5, 5 7 35, 32.5 प्लस मायनस मायनस 23 छेदमध्ये 7. आता 23 छेदमध्ये 7 यांचे जर आपण भागाकार केला तर 32.5 मायनस 7 23 यांच्या जर आपण भागाकार करायचं म्हटलं
तर 7 × 6 7 × 2 14 7 × 21 7 × 21 3 1 गेला 2 0 7च्या पाड्यात 2 येत नाही आपण 0 पॉईंट घेणार 7 2 14 इथं पॉईंट घ्यावा लागेल इथं 0 घेतला तर 7 2 14 20 14 गेले 6 परत 0 आलं लक्षात. तर 7च्या पाड्यात 6 आपल्याला करता येईल तर किती येतो 60 सॉरी 7च्या पाड्यात 60 येणार नाही तर काय करणार आपण 7 7 8 56 7 1 6 7 2 14 7 1 21 7 4 28 7 8 56 बराबर 56 4 परत 4 आला परत 0 म्हणजे 3.28 आपल्याला मागे पुस्तकाच्या मागे काय उत्तर दिलेलं आहे ते बघून घेऊ आपण अगोदर. 14.2 ते तिसरं आहे चौथा आहे 29.2 अच्छा ठीक आहे. तर आपण या ठिकाणी 29 यायला पाहिजे तर 3.2 या पद्धतीने घेऊ तर 32 वजा 3.2 तर 32.5 वजा 3.2 जर आपण यांची वजाबाकी केली तर 5तनं 2 गेले 3 पॉईंट 12तनं 3 गेले 9 आणि 3तनं 1 गेला 2 म्हणजे 29.3 एवढे विद्यार्थी आपल्याला यांचे म्हणजे सरासरी एवढे विद्यार्थी असतील आणि ते जे काही पर टीचर या पद्धतीने एवढे विद्यार्थी आपल्याला मिळतील. तर आपण यांचं अर्थघटन सुद्धा करू शकतो. तुम्हाला पुस्तकाच्या मागे पण अर्थघटन करून दाखवलेलं आहे. तर बहुलक 30.6 आणि मध्यक 29.2 तर मोठ्या प्रमाणात राज्य केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थी शिक्षकांचे जे काही गुणोत्तर असेल तर 30.6 आणि हे गुणोत्तरांची सरासरी जी काही असेल ते 29.2 तर हे तुम्ही अर्थघटन लिहू शकतात. ठीक आहे. पुढचा जो काही प्रश्न असेल पाचवा प्रश्न तर पाचवा प्रश्न तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचा आहे. आलं लक्षात. तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला बहुलक शोधायचा आहे तर तुम्ही हा होमवर्कला घेणार. आलं लक्षात. चला आता आपण 6वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या स्वाध्यायाचा घेणार आहोत. 5वा आणि 3रा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. 2 प्रश्न तुम्ही होमवर्कने सॉल्व करायचे आहेत. चला तर आता 6वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की एका विद्यार्थ्याने प्रत्येक 3 मिनिटाच्या एक अशा दराने 100 मिनिटासाठी रस्त्यावरील एका जागेवरून पसार होणाऱ्या गाड्यांची संख्येची नोंद केली आणि ती खाली कोष्टकामध्ये आपल्याला संक्षिप्त स्वरूपामध्ये दर्शवलेली आहे. म्हणजे काय होतंय की एका रोडावर असा एक स्पॉट त्यांनी बनवलेला आहे की ज्याच्यावरून ते गाड्या पास होतील आणि म्हणजे प्रत्येक 3 मिनिटाच्या एक असा दराने 100 मिनिटं जी काही आवृत्ती आहे ती आणि गाड्यांची संख्या आपल्याला दर्शवलेली आहे. आणि या माहितीचा आपल्याला काय बहुलक शोधायचा आहे. तर बहुलक शोधण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करावं लागतं की दिलेल्या माहितीची जी काही आवृत्ती आहे ती महत्तम आवृत्ती आपल्याला शोधावी लागते. आणि शोधल्यानंतर तुम्हाला प्रश्न समजलेला आहे. बघा एका विद्यार्थ्याने काहीतरी एक रोडावर स्पॉट बनवलेला आहे आणि त्या स्पॉटमध्ये प्रत्येक 3 मिनिटाच्या एक अशा दराने 100 मिनिटासाठी रस्त्यावरील एका जागेवरून पसार होणार एक जागेवरून म्हणजे त्या स्पॉटवरून पसार होणाऱ्या गाड्यांची संख्या आपल्याला दर्शवलेली आहे. म्हणजे 0 ते 10 म्हणजे एवढ्या गाड्या एवढ्या मिनिटांसाठी मिनिट आहेत म्हणजे टोटल जर आपण केले तर 100 होईल. तर आपल्या एवढ्या मिनिटांसाठी या गाड्यांची संख्या त्या ठिकाणी स्पॉटवर पसार होते. तर या माहितीच्या म्हणजे जास्तीत जास्त किती गाड्या किंवा बहुलक कशा पद्धतीने ते पास होतील ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर हेच आपल्याला बहुलकच्या स्वरूपाने आपल्याला तो काढायचा आहे. तर मी तुम्हाला जो काही बहुलक आहे तो कसा काढला जातो तो आपण आतापर्यंत तर बघितलेलंच आहे. ठीक आहे. तर आपण सगळ्यात अगोदर काय करणार दिलेल्या माहितीमधील जे काही आवृत्ती ती महत्तम आवृत्ती या ठिकाणी बघू. मग आपण इथे काय लिहिणार येथे महत्तम आवृत्ती कोणती 20. आलं लक्षात. महत्तम आवृत्ती 20 हा वर्ग 40 ते 50
आहे. म्हणून 40 ते 50 हा काय आहे? बहुलक वर्ग आहे, बहुलकीय वर्ग आहे. ओके, एकदम सिंपल. आता आपल्याला बहुलक शोधण्यासाठी एकदम सोपं असं सगळ्यात अगोदर तर आपण काय करतो, सूत्र लिहून टाका. L प्लस कंसात F1 मायनस F0 भागीला 2 गुणिला F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर तर आपण किमती ठरवू. तर L काय आहे? बहुलक वर्गाची अधसीमा लोअर लिमिट 40. आलं लक्षात? त्याच्यानंतर H आपण कसा काढतो? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे ऊर्ध्वसीमा वजा अधसीमा. ऊर्ध्वसीमा काय आहे? 10 वजा 0. पहिल्याच वर्गाचा आपण बघू. 10 वजा 0 ही ऊर्ध्वसीमा आणि ही अधसीमा. तर 10 वजा 0 10, म्हणजे H तुम्हाला मिळेल 10. त्याच्यानंतर आहे F1 काय? बहुलक वर्गाची आवृत्ती, हा F1 असतो. त्याच्यानंतर F0 म्हणजे पुढच्या वर्गाची, हा F0 आणि हा F2. ठीक आहे. तर F1 बराबर काय आहे? बहुलक वर्गाची आवृत्ती. F0 काय? बहुलक वर्गाच्या पुढच्या वर्गाची आवृत्ती 12 आणि नंतरच्या वर्गाची आवृत्ती म्हणजे F2 ती किती आहे? 11. ठीक आहे. हे केल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता किमत्या टाकायच्या आहेत. L 40 अधिक F1 किती? 20. F0 किती? 12. त्याच्यानंतर 2 इंटू F1 20 मायनस F0 12 मायनस F2 11 इंटू H किती? 10. किमती पुट करण्यासाठी आपण या पद्धतीने लिहू. ठीक आहे. 40 प्लस कंस सोडून घ्या आपण. 20 मायनस 12 8. 40 मायनस प्लस 12 अधिक 11, 2 आणि 1 3, 1 आणि 1 2, 23, परंतु ते मायनस असतील इंटू 10. आलं लक्षात? 40 प्लस 8 छेदमध्ये आता 40 वजा 23 इथं करून दाखवतो मी तुम्हाला. 40 वजा 23 7, 4 ने 3 गेला 1, 17 गुणिले 10. आलं लक्षात? आता तुम्ही काय करणार? 40 अधिक 80 भागीला 17. आता हे याच्या पुढचं तुम्ही करायचं आहे. कारण सांगतो मी. कारण की हा व्हिडिओ किती लोक पाहत आहेत याच्यावरनं म्हणजे तुम्ही जर आन्सर दिलं तर मी हे समजू शकतो की तुम्ही एवढे लोक हा व्हिडिओ पाहतायत आणि व्यवस्थित अभ्यास करतायत. आणि जर असं काही असेल तर मी सांगतो, जर ते सोडवायचं नसेल तर आपल्याला याचा आन्सर मी डायरेक्ट लिहिणार आहे. कारण की याच्या पुढची स्टेप तुम्ही करायची आणि याचा आन्सर मी लिहेल 44.7. तर हे बहुलक असेल या माहितीच्या, म्हणजेच 44.7 एवढ्या महत्तम गाड्या त्या स्पॉटवरनं पसार होतील. ठीक आहे. याच्या पुढची स्टेप तुम्ही करायची आणि मला किंवा प्रत्येक जे काही क्लास टीचर असेल त्यांना कमेंट्स करायचे, म्हणजे आम्हाला कळेल की किती जण हा व्हिडिओ पाहतायत आणि किती जण त्या व्हिडिओचा अभ्यास करतायत. तर अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय देखील संपलेला आहे. ठीक आहे.